हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना. झालं का नाही भावा बहिणींना जेवण? तुमच्या पूनमताईचं तर नाही झालं अजून, माझं जरा टायमानेच होईल बरं का. जेवण जरा उशिराच करते मी. तर आता दुपारच्या 2 वाजत आल्या, म्हणजे 1:30 वाजत आले आता, तरी पण मी अजून काही जेवण नाही केलं. आणि काल पण मी व्हिडिओ नाही टाकला, काल पण नाही व्हिडिओ टाकला. 2-4 दिवस झालं, जरा तुम्ही तर बघितलं पळापळी जरा माहेराकडे ह्याच्याकडे झाली माझी, आणि आपल्या बिझनेसवर पण थोडंसं दुर्लक्ष झाल्यावर झालं. पण ऑर्डरी चालू आहे तर भाऊ बहिणींनो, ऑर्डरी टाकल्या नाही तर मी ह्या वेळेच्या ऑर्डरी जरा लेटच झाले ते. तर नंबर तर दिलेला आहे 98 22 20 85 82. दुसरा नंबर 76 66 60 27 46 असा 2 नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपला. तर शक्यतो मला व्हॉट्सअपच करा भाऊ बहिणींनो, कारण की कसं आहे कामामुळं म्हणजे गणगणीमुळं मी काय टायमाला फोन पण नाही उचलत. तर ज्याला ऑर्डर टाकायची त्यांनी व्हॉट्सअपच करा. आणि माहेराला जाऊन आली तर तुम्ही बघितलं त्या माहेरामुळं आहे ना, तरी मसाला कुठून आणला होता मी, आधी मसाला कुठून आणला नंतर माहेरला गेलती, फक्त ऑर्डर लेट झाल्या टाकायच्या ऑर्डरनी. तर आता बऱ्याच भाऊ बहिणींचा प्रश्न होता मला की पूनमताई तुम्ही माहेरला एवढ्या अर्जंट का गेल्या, अर्जंट का गेल्या. आता अर्जंट गेलेलं त्याचं बी कारण आहे, पण आता मी काय सांगितलं नाही तुम्हाला कारण. आता राहिली गोष्ट तर रात्री आहे ना ह्याचा राजाचं लाईव्ह मी बघितलं, किती 23-24 सेकंदाचंच आहे. त्याच्या बायकोने फोन घेऊन परत ती बंद केलं. पण तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं, रात्री त्याने लाईव्ह घेतलं होतं की मी लाईव्ह जीव देणार आहे म्हणून. ती काय झालंय माहितीये का, आता हो का मी विश्वास ह्याच्या मागं पण कधी ठेवला नाही, आणि इथून पुढं पण म्हणजे मी अंधश्रद्धा बाळगत नाही, जास्त मी विश्वास ठेवत नाही. पण कुठं नाही कुठं तुम्हाला खरं सांगते मी, कुठं नाही कुठं ह्या राजाला आहे ना कुणीतरी जादू टोना केलाय. ही गोष्ट खरी आहे, काहीतरी झालंय राजाला. कारण की राजा आहे ना पूर्णपणे माणसातून उठलाय. आता आम्ही मागं गेलो होतो, तुम्ही बघितलं माहेरला, त्यो जाऊन लांब बसला होता. त्यो आम्हाला आहे ना आमच्या पुढं तोंड बी घेत नव्हता, आमच्या पुढं कुणा पुढं येत बी नव्हता. आणि तुमच्या दाजींनी त्याला आहे ना तिथं गेल्या हुडकून आणल्या. तो बोलला नाही कुणाला, काय नाही, तेवढा त्यांच्या बरोबर एक शब्द बोलला, 2 घास खाल्लं. पण त्याचं आहे ना आता तुम्हाला सांगते 1 वर्ष होऊन गेलं. तो इतका म्हणजे पूर्णपणे कामातून गेलाय, खरं सांगायची परिस्थिती. म्हणजे आता तुम्ही बघितलं सोशल मीडियावर म्हणजे चॅनल चालू करून दिलं बरं का तुमच्या पूनमताईने, त्यांचं चांगलं व्हावं ह्या दृष्टिकोनातून. पण कसं आहे माहिती आहे का, त्याच्यावर वेगळंच काहीतरी कारस्थानं घडली, आणि तो व्हिडिओ पण टाकत नाही. तुम्ही बघताय त्याचं म्हणजे मन असं कुठल्या गोष्टीवर ठेवलंच नाही. 1 वर्ष झालं जसा तो बाहेर कामाला गेला का, तुळजापूरला तिकडं कामाला गेला, आणि त्याच्या आधी तो थोडी का व्हायना माणसं ओळखत होता, एवढी तेवढी. पण तेव्हापासून त्यांनी पूर्णपणे माणसं ओळखायची बंद केली. म्हणजे त्यातली त्यात बी तो एवढा तेवढा चांगला होता. पण महाग 1 वर्षापासून आता आहे ना त्यांनी पूर्णपणे माणसं, घरातली माणसं पण ओळखायची बंद केली आहेत. बहिणी, मेहुणं, भाव, आई सगळं तो कुणालाही ओळखत नाही. आणि पूर्णपणे तो कामातून गेलाय. त्याची व्यसनं वाढली, व्यसन भरपूर करायला लागला तो. त्याला आत्ता सध्या तो बहाणावर कधी नसतोच, जेव्हा बघावं तेव्हा तो. आणि त्याच्या बाबतीत आहे ना इतकं सारखं विचित्र 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 विचित्रच घडतंय. म्हणजे त्याला वरच निघायला चान्सच नाही, तो वर निघायला चान्सच नाही. सारखं त्याच्या बरोबर असं काहीतरी विचित्र घडतंय. आता त्याचा मागं आम्ही गेलतो त्या टायमाला त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, गाडी पडला. आम्ही काय व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, काय नाही. पण त्याची गुडघ्याची वाटी सरकली. परत तुम्हाला सांगते हातनहीन त्याचा सगळा सोलाटला होता, आणि पूर्णपणे म्हणजे भरपूर असं त्याला लागलेलं आहे. पण आम्ही काय तुम्हाला म्हणजे भाऊ बहिणीनं व्हिडिओमध्ये पण दाखवलं नाही आणि सांगितलं पण नाही. पण रात्री लाईव्ह घेऊन तुम्हाला सांगते लाईव्हवर मी जीव देणार, म्हणजे त्याला कळत नाही की मी कुठं काय बोलतोय असं. म्हणजे त्याला भान राहिलं नाही, कुठल्याच गोष्टीचं भान राहिलं नाही. आता आम्ही पण राग करतो, कारण की तो असा वागतोय ना, त्याच्यामुळे आम्ही राग करतो राजाचा.
तो त्याच्या बायको बरोबरच फक्त चांगला वागतो, बाकी कुणा बरोबर तो चांगला वागत नाही. त्याच्यामुळे मग आम्हाला वाटतं की बाबा ह्यो असा का करतोय, त्याच्यामुळे आम्ही आहे ना त्याचा राग करतो भाऊ बहिणींनो. पण तुम्हाला सांगते हो का, किती केलं तरी भाऊ आहे, रक्ताचा नात्याचा काय म्हणतात रक्ता मासाचा भाव आहे. कुठल्याच बहिणीला वाटणार नाही की आपल्या भावाचं वाटुळं व्हावं. तरी तुम्हाला सांगते आम्ही राग त्याग जरी त्याला किती बडबड केली, किती काय बोललो, तरी आमचा जीव त्याच्यासाठी तुटतो. पण त्याला दिसून येत नाही. तो म्हणतो मी एकटा आहे, माझी बायको आणि पोरगी मी एकटा आहे. आता त्याची बायको पण तशीच म्हणती की आम्ही आहे ना, माझा नवरा, माझी पोरगी आणि मी. पण कसं झालंय माहितीये का, आमचा जीव त्यांच्यापाशी, त्यांचा जीव कुत्र्यापाशी, अशी गंमत झाली. पण आता किती जरी त्याने आम्हाला तोडून टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला वाटणार आहे का की आमच्या भावाचं वाटुळं व्हावं. कुठल्याच बहिणीला वाटत नाही. किती बी बहीण आहे ना, भावा बहिणीत किती बी भांडणं हो का, भांडणं प्रत्येक नात्यात चालू आहेत. माया लेकरात चालू असतात भांडणं, नवरा बायकोत भांडणं चालू आहेत, बहिणी बहिणीत चालू आहेत, भावा भावात चालू आहेत, बहीण भावात चालू आहेत. प्रत्येक नात्यात भांडण आहे. भांडणाशिवाय तर नातं पक्क म्हणजे काय म्हणतात घट्ट होत नाही. भांडणं ही प्रत्येक नात्यात आहेत. असं कोणतंच नातं नाही की त्याच्यात भांडण नाही. मग ह्याचा अर्थ असा नाही की आपण भांडणं केली म्हणजे नाती पूर्णपणे संपवून टाकल्यात, असं नाही. तर भाऊ बहिणीनं किती जरी त्याने आम्हाला हडक झडक केली, आता बहिणी योगी झालं, मी झालं, किती जरी हडक झडक केली तरी पण आमचा जीव त्याच्यासाठी तुटतो. का तुटतो, तर तो आमचा भाव आहे ह्यासाठी तुटतो. आणि मला काय म्हणायचंय भाऊ बहिणीनं, आम्ही जर बहिणी दोन गोष्टी जर त्याला काही सांगत असेल, त्याला समजून सांगत असेल, तर त्याने आम्हाला असं एवढीच आमची अपेक्षा आहे त्याच्याकडून की त्याने त्या दोन गोष्टी ऐकाव्यात. त्या दोन गोष्टी त्याने ऐकाव्यात. कारण की आम्ही जी काय त्या दोन गोष्टी सांगणार आहे ना, ती त्याच्या भल्यासाठी सांगणार आहे. ह्यातून आमचं काही स्वार्थ नाही किंवा आमचा काय फायदा होणार नाही. त्याला जर आम्ही काय त्यातल्या दोन गोष्टी समजून सांगत असेल तर त्याच्याच संसारासाठी आहे, त्याच्याच लेकरा बाळांसाठी आहे, त्याच्याच बायका पोरांसाठी आहे. आमचं काही त्यात नाही हो का. आमचं काय 2 दिवस गेलो माहेरला, दिलं पाणी तर प्यायचं नाही तर आपलं माहेरला आपल्या नागायच्या घरी निघायचं. आमची कुणावर ही आम्ही कुठल्याच गोष्टीला रुसत नाही, फुगत नाही. आमची कुणाकडून काही अपेक्षा पण नाही. भावांकडून तर आम्ही कधी कुठल्या गोष्टीची अपेक्षा केलीच नाही. खरं सांगायची परिस्थिती भाऊ बहिणींना. आता तुम्हाला सांगते एवढं दिवस गेलं, गरिबीतून तुमच्या पूनमताईनं पण दिवस काढलं, तुम्ही बघितलं, हालाकीतून, वनवासातून. पण कधीच भावांची अपेक्षा केली नाही मी किंवा माहेरची पण नाही केली. आणि ती ढिबरी पण म्हणजे योगी पण करत नाही. आता योगीला मी एक पहिल्यापासूनच लाड म्हणजे तिचं नाव मी ढिबरीच ठेवलेलं आहे आणि मी तिला ढिबरीच म्हणते, लाड. तर तुम्हाला सांगते बहीण आहे, तर मोठी बहीण आहे, त्याच्यामुळे मी तिला ढिबरीच म्हणते. आणि तिला माहीत आहे मी तिला ढिबरीच म्हणते म्हणून, आणि त्याच्यामुळं राग लोभ होण्याचं काही कारण नाही. तर आता योगी झालं, योगीनं पण कधी कुठल्याच गोष्टीची त्यांच्याकडं म्हणजे माहेर जी आमचं आहे, आमची आई झालं, बाप झालं. आता बाप तर नाही राहिला ह्या जगात, बाप तर गेला. असंच ही काय आता जी दृश्य आम्हाला दिसतंय ना समोर आमच्या भावाच्या बाबतीत, असंच झालं आमच्या वडिलांचं पण भाऊ बहिणींनो. आता सांगाय गेलं तर स्टोरी लय मोठी आहे. त्या टायमाला हो का नातेवाईक किती असतं कामापुरतं, कुणी कुणाच्या जवळ येत नाही. जर आपण वाईट रस्त्यावर चाललो तर आपल्या जीवनाला खतरनाक आहे ती, त्याच्यात काय कुणाचं जाणार नाही. आता जरी तुम्हाला सांगते राजाने म्हणजे वाईट मार्गावर गेला, त्याने व्यसनं केली, तरी तो काय कुणाचं घेऊन जाणार आहे का? नाही. जी ते आपापल्या जीवनात मजेशीर मजेने राहणार आहेत. जाणार कोण? काय म्हणतात, ज्याच्याकडून उत्मात होत आहे तोच माणूस जाणार ना. ज्याचा हात मोडतो त्याच्या गळ्यात पडतो. आता बरेच भाऊ बहीण मला सांगतात की पूनमताई तुम्ही आहे ना त्या राजाचं आव्याचं काय डोक्यात घेत जाऊ नका आणि त्यांना काय म्हणतात अजिबात त्यांच्या नादाला लागू नका. ही आमच्या बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे. पण भावांना बहिणीनं तुम्हाला सांगते किती केलं तरी बहीण आहे. बहीण ह्या नात्यातून माझा थोडा म्हणजे माझा झालं, त्या योगीचा झालं. आम्ही किती जरी कठोर माया केली, आता मी योगीच्या बाबतीत किती जरी कठोर माया केली, राजाच्या बाबतीत किती कठोर माया केली, सगळ्यांच्या बाबतीत मी भरपूर कठोर माया करते. पण ज्यावेळेस त्यांचा टाइम येईल ना त्यावेळेस माझं मनातूनच मला एकदम राहिली गोष्ट तर माझ्या सासरच्या माणसांचं पण सांगते.
असं नाही की माहेरच्या माणसांवरच टाइम आल्यावर मला माया फुटती, असं नाही. माझ्या सासरच्या माणसांच्या बाबतीत जरी काय असं काय घडलं ना, तरी माझं मनातून मला आहे ना एक असं म्हणजे ही होतं, माया पागुळ फुटतो. काय म्हणतात का नाही, मन आपलं हळवं आहे. कुणाविषयी आपल्या म्हणजे किती जरी आपल्याविषयी एखादा माणूस कपट चितत असला ना, किंवा आपल्या बरोबर वाईट वागत असला ना, तरी त्याच्याविषयी आपल्या मनाला आहे ना हळहळ चालू होती, हळहळ. तसंच तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं, आता हे राजाचं आम्ही बघून आहे ना, म्हणजे आम्हाला एवढं टेन्शन येतं, काय सांगायचं तुम्हाला. असं वाटतं की बाबा आपला भाऊ आहे, त्याला एक म्हणजे आता सध्या एक लेकरू आहे, कशी का व्हाय ना ती बायको आहे. तर आता हो का, कुणाचं कुणा वाचून थांबणार नाही. जरी त्याला काय झालं तरी त्याची बायको त्याच्यावर शिक्का ठोकून राहणार नाही. ही तर जगाची रीत आहे. कारण की बऱ्याच म्हणजे अशा मावल्या वेगळ्या असतात जी नवऱ्यासाठी आयुष्य काय म्हणतात पणाला म्हणजे हाय असं आयुष्य घालवतात, जीवाला त्रास करून घेतात नवऱ्यासाठी. पण कायांचं वेगळं असतं. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला सांगते, आता राजा ह्यो पूर्णपणे फेल झालेला आहे. आता त्याचं मस आम्हाला दिसून येतं या, त्याला आमुष्याला पुनवला जास्त त्रास होतो. तो धडका घेतो, रडतो मोठ्या मोठ्याने, म्हणजे एकदम त्याचं विचित्र. आता आई आम्हाला प्रत्येक गोष्टीला सांगत असते. आई तर आहे ना त्याच्या डोळ्यात भरपूर खुपती, म्हणजे असं आव्या झालं आय झालं. मला तर आहे ना तो मोठी लोकांशिवाय बोलतच नाही. माझ्या तर विषयी त्याच्या आईना मनात इतका क्रोध आहे ना, भरपूर क्रोध निर्माण झालेला आहे म्हणजे माझ्याविषयी. आणि आईला पण आव्याला पण, तो आव्याला पण आहे ना त्रास देतो तिथं, आईला पण त्रास देतो, आणि तो स्वतःच्या जीवाला पण त्रास करून देतो. आणि तुम्हाला सांगते म्हणजे तो इतका त्रासात आहे, मस्त आपल्याला दिसतंय की त्याच्या बाबतीत काहीतरी असं वाईट घडत असणार आहे. म्हणजे आता हो का, माणूस म्हणतात मी विश्वास कुठल्या गोष्टीवर ठेवत नाही. ही करण्या कवटालं ही सगळं अंधश्रद्धा वाटते मला. ही करण्या कवटालं ही सगळ्या अंधश्रद्धा आहेत. त्याच्यामुळे मी असं धरून मी आजपर्यंत स्वतःला बी माझ्या घरात पण असा वादविवाद मला भरपूर असं चालू होत्यात म्हणजे असत्यात होतं ना. मला बऱ्याच भाऊ बहिणींना सांगितलं पूनमताई तुम्ही बाहेर जाऊन बघा, असं करा तसं करा. पण मी आहे ना असं बाहेर कुठं काय बघितलं नाही. आता माझा नवरा पण कधी मध्ये असं झटका आल्यावर येड्यावानी करतो, त्याच्या बी डोक्यात अशी फिट बसती, मग काय होतं ही माहीत नाही. पण तुम्हाला सांगते मी फक्त देवाचं नाव घेते जय भोलेनाथ म्हणून, आणि जे बी माझं काय संकट असेल ती माझ्या देवाला मी सांगते, आणि मग त्यातून निवारण फक्त माझा भोलेनाथ माझ्यासाठी म्हणजे त्याचं निवारण करतो. पण आता ह्या राजाच्या बाबतीत झालं तर राजा पूर्ण म्हणजे असा फेल झालेला आहे. आणि तो लाईव्हवर येऊन काय करतो काय नाही ही त्याची त्याला पण कळत नाही. आता रात्री लाईव्हला आला, त्याच्या बायकोनी लाईव्ह बंद केलं त्याच्या राणीनी, आणि म्हणून नाही तर तो काय बोलतोय त्याची त्यालाच समजत नाही. त्याला आपण किती समजून सांगायचा प्रयत्न केला तर तो म्हणतो तुम्ही मोठी लोक आहेत, तुम्ही काय कोणी मला सांगू नका आणि मी मारणार आहे, एवढाच त्याचा शब्द. आता भावा बहिणीनं तुम्ही सांगा कुठल्या बहिणीला वाटतं का आपला भाऊ मारावा? हा, कुठली किती जरी सात दुश्मनीन का असाना, म्हणजे मी म्हणते किती बी भावा बहिणीत भांडणं झालं तरी कोणत्या बहिणीला वाटतं का की आपल्या भावाचं वाटोळं व्हावं? हा, मग आता तुम्हाला सांगते मी आणि योगीनं विचार केला की ह्यो जी हाय तो राजा नाही, जी हाय तो राजा नाही, राजा पूर्णपणे फेल झालेला आहे. आणि इतक्या व्यसनाच्या तर एवढा आरी गेलाय की त्याला समजत नाही की तो काय करतोय काय नाही, खाण्यापिण्यावर लक्ष नाही काय नाही. अहो बघत बघत माणसाला काय पण होतंय भावा बहिणीनं, ती पण चांगल्या चांगल्या. मग आता ह्याला कोण सांगणार? आपण जर काय सांगाय गेलो तर ते म्हणतो की तुम्ही मोठी माणसं आहेत आणि तुम्ही कुणी काय मला सांगू नका, माझ्या पद्धतीने मी बघितलं. मग आता तुम्ही सांगा ह्याच्यात काय आम्ही चुकीचं बोलतोय का त्याला, का काय चुकीचं सांगतोय? मग ह्यो का आम्हाला असं सारखा बोलत असेल? मग तो असा बोलल्यावर आमच्या बी जीवाला वाईट वाटतंच की बघा आपला भाव आहे, आपण कवा बी ह्याच्या भल्याचाच विचार करतोय. हा, आणि ह्यो आपल्याला असा बोलतोय. तर पूर्ण 1 वर्ष झालं, 1 वर्षापासून तर इतका फेल झालाय ना तो, म्हणजे पूर्ण कामातून गेलाय. ह्याच्या आधी तरी तो बरा होता, माणसासंग बोलायचा ही करायचा, पण आता तो बोलत बी नाही कुणासंग. आणि नुसता आपण जर काय बोलायचं म्हणलं ना की हा हू हा हू हा हू एवढंच करतो, दुसरं काय तो बोलत नाही. म्हणजे एक मन खोलून जो माणूस बोलतो का नाही की आपल्या मनात जर काय बाबा चाललं, आता ते तुम्ही बघताय युट्यूबला ते व्हिडिओ सुकट काढत नाही,
4 पैशाचं काम आहे आपलं. युट्यूब आपलं काम आहे भाऊ बहिणींनो. कुणी किती बी नावं ठेवू द्या, कुणी किती बी नावं ठेवू द्या, युट्यूबवर आपलं काम आहे. आपण युट्यूबवर काम करून पोट भरतोय. युट्यूब आपलं काम आहे. आपल्या लेकराचं भविष्य घडवायचं बघायचं का नाही ह्यानी. असं चान्स पुन्हा पुन्हा भेटत नाही. तर जी देवाने दिलाय युट्यूबवर 4 पैसे कमवायचा चान्स दिलेला आहे, ती मला एवढंच म्हणायचंय की ह्यानी पूर्ण डोकं आपलं जाग्यावर ठेवावं आणि पूर्ण आपलं डोकं जाग्यावर ठेवून युट्यूबवर चांगल्या पद्धतीनं काम करावं, 4 पैसे मिळवावं, त्याच्या पुरीचं भविष्य उज्ज्वल करावं, पुरीला चांगल्या वळणावर त्यांनी चांगल्या काय म्हणतात चांगल्या वळणावर नेऊन सोडावं. आईबापाचं जेवढं काम आहे तेवढं आईबापाने करावं. लेकराला चांगलं वळण लावण्याचं, शाळा शिकण्याची एक आवड लावण्याचं, एवढंच आमचं म्हणणं आहे. आता महाग आम्ही गेलो, भरपूर काय घडलं, पण आम्ही कुणी योगीनं नाही सांगितलं, मी बी नाही तुम्हाला सांगितलं. आणि आज 3 दिवस झालं आम्ही फक्त ऐकतोय. आता आईचा फोन आल्यावर आम्हाला आई सांगत असती राजूचं असं झालं, राजूचं तसं झालं. तिच्या बी डोक्याला टेन्शन आहे. त्या आव्याचं झालं, आव्याचं वाईलच, त्या राजाचं वाईलच. हा तिनं तरी कुणाचं टेन्शन घ्यावं. ती आमचं टेन्शन घेत नाही. आम्ही पुरी हो का, आमच्या पुरींचं म्हणजे आता आम्ही तिच्या लिकी येतं, पण तिने आजपर्यंत आमचं टेन्शन काय एवढं घेतलं नाही भाऊ बहिणींनो. मी तुम्हाला खरं सांगते परिस्थिती. तिला लेकांचं एवढं टेन्शन येतं ना, अक्षरशः लेकांसाठी ती जेवण करत नाही काय टायमाला काय नाही, पण लेकांसाठी लय झुरती. लिकींसाठी तिनं आजवर कधी झुरली नाही. लिकींच्या जीवनात जर काय वाईट घडलं तर त्याच्यावर तिनं विचार केला नाही. पण लेकांना एवढीशी ठेस लागली तरी तिच्या मनाला अशी झुरझुर लागती, इतकी झुरझुर लागती. पण लेकांसाठी झुरणार ती. लिकींचं काही बी होऊ द्या, तिला लिकींचं कधी लिकींसाठी ती झुरत नाही. त्याच्यामुळं पण तिचा पण मी कधी कधी इतका राग करते. तर हो का भाऊ बहिणींनो, आता तुम्ही सांगा, ह्यो राजा एवढा येड्यावानी करतोय तर ह्याला काय करायला पाहिजे. आता आमची पण अक्कल बंद झाली, पण आमच्या पद्धतीनं आमच्याच्यानं जेवढं होईल ना त्याला त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न तेवढा तर आम्ही करणार आहे. आणि घेतलंय मी योगीनं पण डोक्यात. पण बघू आता पुढं काय होतंय. ती पूर्णपणे जेवढं एक बहीण भावासाठी करू शकते तेवढं तर आमच्या पद्धतीनं आम्ही करणार. पण आमचं एवढंच म्हणणं आहे, राजाने अजून पण शहाणं व्हावं. जरी आता तुम्हाला सांगते, त्याच्या मनाने जर त्याला वाटत असलं की तो मुद्दामून करतोय का खऱ्यातून त्याला असं घडतंय, ही आपण काही सांगू शकत नाही भाऊ बहिणीनं. पण जे आपल्या डोळ्यानं बघतोय ना ती, त्याच्यावर तर आपला म्हणजे डोळ्यानं बघण्यात आणि कानानं ऐकण्यात 4 बोटाचा अंतर असतो माणूस म्हणतं. पण आता डोळ्यानं बघतोय, आपण बघतोय, त्याचा हाल होत्यात आहे. पण आता शेवट आपल्या पद्धतीनं आपल्याच्यानं जेवढं व्हायचं तेवढं आपण करणार आहे. आता पुढं कसं आहे, ज्याचं त्याचं तकदीर, ज्याचं त्याचं नशीब, काय करणार आहे आपण तरी पुढं.